नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे. त्यावर मग विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे यांनी त्या पोलीस अधीक्षकांना आणि पोलिसांना निलंबित करण्याची घोषणाच केली. मात्र त्यानंतर भाजपचे मंत्री असलेले जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका मांडली आणि मग विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी याच्यावरचा निर्णय राखून ठेवलेला आहे. इकडं विधानसभेत पण शंभूराजे देसाई, मकरंद पाटील आदींनी आपलं सातारा घटनेबद्दल कथन केलं आणि त्यावर मग शिवसेना गटनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण आपल्या पक्षाच्या सदस्यांवर कसा अन्याय केला, काय केलं याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करू आणि दोषी असणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर एकेकाळी महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेल्या कैलासवासी बाळासाहेब देसाई यांचे शंभूराजे देसाई हे पंतू बाळासाहेब देसाई गृहमंत्री असताना पूर्ण राज्यावर आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर पण त्यांचा आदरयुक्त दरारा होता. त्यामुळं बाळासाहेब देसाईसारखा आत्तापर्यंत गृहमंत्री झालेले नाहीत असं लोकही म्हणतात. त्या बाळासाहेब देसाई यांच्या नातवाला पोलीसच अशी वागणूक देतात याचं पण अनेकांना आश्चर्य वाटलं. खरं पाहता सत्ता मिळवण्यासाठी कोणताही पक्ष असतो कुठल्या थराला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे सातारा जिल्हा परिषदचं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती असंच म्हणावं लागेल. या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांनी अगदी पायऱ्यावर बसून पण घोषणाबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एका जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या संदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल चर्चा झाली. दोन्ही भाजप आणि शिवसेनेत धुसफूस पण झालीचं दिसून आलं. परंतु महाराष्ट्रात जवळपास 35 वर्षाहून अधिक काळ राजकारणाच्या पटलावर तळपता तारा असलेल्या कैलासवासी अजित अनंतराव पवार यांचं निधन ज्या विमान अपघातात झालं त्या विमान अपघाताबद्दल अद्यापपर्यंत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चाही झाली नाही. याला काय म्हणायचं हाच प्रश्न आम जनतेला पडलेला आहे. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून विमानानं बारामतीला येण्यास निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ दुर्घटना घडली आणि अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासोबत इतर 5 जण पण दगावले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सभागृहाला याचं काही सोयरसुतूक नाही का काय असं वाटण्यासारखी स्थिती दिसून येत आहे. यावर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, रोहित पवार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काल निवृत्त झालेले सदस्य अमोल मिटकरी यांनी सतत आवाज उठवलेला आहे. या दोघांनी पण ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत तिथंही यावर चर्चा व्हावी यासाठीच्या दोन्ही सभागृहाच्या विविध नियमातून मागणी पण केलेली आहे. परंतु अगदी कालपर्यंतही ना विधानसभेच्या अध्यक्षांनी याची चर्चा लावली आहे, ना विधान परिषदेच्या सभापतींनी पण. म्हणजे अजित पवार ही यांच्या मृत्यूबाबत सभागृहाला काही वाटत नाही का? सभागृहाच्या अध्यक्ष आणि सभापतींना त्याचं काही देणं घेणं नाही की काय, असं म्हणण्याइतपत वेळ आता जनतेवर आलेली आहे. एका सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीच्या झालेल्या रणकंदनावर दोन्ही सभागृहात चर्चा होते आणि अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूबाबत चर्चा होत नाही. याला काय म्हणायचं हाही प्रश्न पडलेला आहे. एकंदरीत मग जी जनतेत संशयाचं भूत आहे की अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात नसून घातपातच करण्यात आला की काय, या संशयाला मग हे पुष्टी देण्याचंच काम होतं आहे. अजित पवार यांच्या जो अपघाताचा तपास सुरू आहे तो पण धीम्या गतीनेच आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. आपण हा तपास CBIकडे सोपवत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हणलं असलं तरी अद्यापही CBIनं हा तपास हाती घेतलेला नाही. परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्या विमान अपघाताच्या तपासाची जिम्मेदारी CBIकडे द्यावी असे एक पत्र दिल्याचं कळतंय. आता या पत्रावर अमित शहा केव्हा निर्णय घेतात, कधीपासून CBIत तपास सुरू होतो याकडंच महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आज आता आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.